नाशिकमध्ये भाजप नेत्यानेच प्रतिष्ठित नागरिकावर पिस्तूल उगारले। खाकीचा धाक संपला, संतप्त नागरिकांची थेट विचारणा। नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच मंगळवारी भर दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागात एक धक्कादायक घटना घडली। भाजप नगरसेविकेचे पती यशवंत निकुडे यांनी किरकोळ वाहतूक वादातून एका प्रतिष्ठित नागरिकावर पिस्तूल उगारले। या घटनेने शहरात खळबळ उडवली असून कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। सदर घटना प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या नजरेस पडल्याने ती लगेचच सोशल मीडियावरही पसरली। विवाद केवळ गाडीच्या कटवरून झाला होता, पण प्रतिक्रिया थेट पिस्तूल दाखवण्यापर्यंत गेली। हे नागरिकांना अजूनही धक्का देणारे आहे। या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी फक्त प्राथमिक तक्रार घेतली। दिवसभर पोलीस कारवाई टाळत राहिल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला। संध्याकाळपर्यंत फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला। हे विशेष चिंतेचे आहे। नागरिकांनी संताप व्यक्त करत विचारले, सत्ताधाऱ्यांवर कायदा लागू होत नाही का? सामान्य माणूस असता तर त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला असता। या प्रकरणावर पोलिसांवर दबाव असल्याची जोरदार चर्चा सुरू असून कारवाईला अडथळा कोणत्या सूत्रामुळे येत होता, असा सवाल शहरात विचारला जातोय। ही घटना केवळ पिस्तूल दाखवण्यापुरती मर्यादित नसून प्रशासन, सत्ताधाऱ्यांची मनमानी आणि कायद्याच्या अधपतनाचा आरसा दाखवणारी आहे। एस9 टीव्ही न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी योगेश गांगुर्डे। माझं नाव डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे। मी पाथर्डी फाटा इथे राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे। नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे। तरी मी माझा रोजचा माझा राहणदारी जो आहे पाथर्डी फाटा ते नाशिक रोड इंदिरानगर मार्गे मी जातो। तरी आज सकाळी सुमारे 7 ते 7:30च्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक इसम अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायव्हिंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगलट तो आला। तर कसं तरी मी माझा स्वतःला सांभाळून मी पुढे निघत होतो, तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला। शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं, आता कॉमन सेन्स आहे भाऊ, म्हटलं तुमची चुकी झालेली इकडं, तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय? मग तो म्हणे, इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला। म्हटलं एवढ्या छोट्याशा क्षुल्लक गोष्टीवरनं तुम्हाला का बरं मारून टाकशील? मग आमचा थोडासा वाद पुढं वाढला। तेवढं त्यांनी डॅशबोर्डमधनं गन काढली। गन म्हणजे पूर्ण प्रॉपर कव्हरमध्ये गन होती आणि गन त्यांनी काढली। तर मी दरवाजा त्याचा धरून ठेवला होता, त्याला बाहेर नाही येऊ द्यायचं आहे मला। तरी मग थोडा आरडाओरड तिकडं सुरू झाला। तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गन परत डॅशबोर्डमध्ये लपून दिली। मग त्याला मी म्हटलं बाहेर येतो। बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला। तो म्हणे, तुला जो फोटो घ्यायचा घे, माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही नाशिकमध्ये पुण्यात, कोणाकडे जायचं तुला जाय, पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे, आता तू ते बघ। तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा आणि माझा पण फोटो घेतला आणि तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी। तर तो म्हणे, नीट गाडीवरती बस, नाहीतर गोळीने वाचला, आता गाडीने उडवली म्हणे तुला, निघ म्हणे पटकन येतात। या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोचलो। मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं, कारण की घरी मी आणि माझी आई एकटे असतात। तर मग त्यामुळे घरी आल्यानंतर शांतते बसून मी सर्वात पहिले मेल जो हा केला, कारण की मेल केला की मला अशा व्यक्तीमुळे त्रास म्हणजे इसमामुळे त्रास झाला। मी हा मेल CMO म्हणजे आपल्या चीफ मिनिस्टर साहेबांना केला आहे, एकनाथजी शिंदे साहेबांना पण केला आणि नाशिक CP साहेबांना पण हा मेल मी टाकून ठेवला। नंतर इकडं पोलीस स्टेशन इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी कळल्यानंतर मला हा प्रकार कळला की हा जो इसम आहे हा BJPचा एक नगरसेवक असं राहिलेला आहे। त्याचं नाव यशवंत निकुळे म्हणून आहे। त्याचा मी तुम्हाला वाटलंच तो फोटो दाखवतो, जो सकाळी मी फोटो घेतलेला आहे, हा त्याचा फोटो आहे, तरी आपण बघू शकता। मग आता या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे पोलीस पहिले आधी खूप सहकार्य करत होती की म्हणे आम्ही FIR घेऊ। त्यानंतर काय झालं, आता जेवढे पॉलिटिशियन होते BJPचे सगळे इकडे आल्यानंतर पोलिसांवरती प्रेशर घालून माझ्यावरती पण प्रेशर घालत होते की तुम्ही तुमची जी पण तुम्ही दिलेलं आहे ते परत घ्या। तर हे चुकीचं आहे आणि पोलिसांनी म्हटलं FIR घ्या, तर ते FIR घेत नाही आहे।